नमस्कार, मी चित्तरंजन खरोले, शिल्प निदेशक RAC शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली। आज आपण प्रॅक्टिकल सेशन मध्ये थर्मोस्टेट कसा तपासतात हे पाहणार आहोत। थर्मोस्टेटचा उपयोग रेफ्रिजरेटर मध्ये तापमान नियंत्रण करण्यासाठी केला जातो। या थर्मोस्टेटला या ठिकाणी स्विच असते, त्यानंतर या ठिकाणी दोन टर्मिनल असतात आणि या ठिकाणी अशी कॅपिलरी ट्यूब सारखी असते, परंतु याला आपण थर्मल बल्ब म्हणतो। आणि या थर्मल बल्ब मध्ये ओलाटाईल नावाचा लिक्विड असतो, जो आकुंचन पावणे आणि प्रसरण पावण्याचे कार्य करतो। हे तपासत असताना आपल्याला या ठिकाणी सिरीज टेस्ट लॅम्पचा वापर करावा लागेल, ज्यामुळे या थर्मोस्टेटची कंटिन्यूटी पाहता येईल। त्याचप्रमाणे हा थर्मोस्टेट कशा प्रकारे आपल्या कॉम्प्रेसरला डिस्कनेक्ट करतो म्हणजे बंद करतो हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल। तर हे तपासण्यासाठी RAC ट्रेडचा विद्यार्थी हे तुम्हाला तपासून दाखवेल। ते तपासत असताना या ठिकाणी कंटिन्यूटी टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने म्हणजे सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तपासले असता थर्मोस्टेट चे कंटिन्यूटी चेक केले असता लॅम्प ब्लो झाला, म्हणजे याची कंटिन्यूटी ही व्यवस्थित आहे। परंतु हे याच ठिकाणी हा थर्मोस्टेट बरोबर आहे हे सांगता येणार नाही। त्यानंतर आपण हा थर्मोस्टेट आपल्या रेफ्रिजरेशन सायकलला कटआउट करू शकतो किंवा नाही। म्हणजे रेफ्रिजरेशन सायकल मध्ये जी वायरिंग असते त्यामध्ये जेव्हा तापमान नियंत्रित होतो त्यावेळेस कॉम्प्रेसरला कटआउट करण्यासाठी हा वापरला जातो आणि यामध्ये असलेला हा जो थर्मल बल्ब आहे हा कटआउट करतो। हे तपासण्यासाठी आता आपण सर्वप्रथम या थर्मल बल्बला बर्फाच्या भांड्यामध्ये थर्मल बल्ब टाकणार आहोत। त्यानंतर वायरचे दोन टोक लावून आपण थर्मोस्टेटला कंटिन्यूटी सुरू ठेवली आहे। आपल्याला लक्षात येईल की काही कालांतराने हा थर्मल बल्ब जेव्हा थंड होतो तेव्हा हा ऑटोमॅटिक कटआउट झाला पाहिजे, तरच थर्मोस्टेट चांगला आहे, अन्यथा चांगला नसणार हे आपल्या लक्षात येते। तर आपल्या लक्षात आलं असेल की हा लगेच काही मिनिटांमध्ये लॅम्प बंद झाला आणि काही वेळानंतर जेव्हा आपण हा थर्मल बल्ब काढू त्यानंतर थर्मल बल्ब बर्फामधून काढले असता या ठिकाणी जी कंटिन्यूटी आहे या ठिकाणी तो काही वेळाने ब्लो होईल, याचाच अर्थ की त्या ठिकाणी तापमान वाढत आहे आणि हा थर्मोस्टेट कार्य करत आहे, तर आपल्या लक्षात येईल। मग आता आपल्या लक्षात येत आहे की या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे हा थर्मोस्टेट कार्य करत आहे म्हणजे चांगला आहे। अशा प्रकारे आपण हा थर्मोस्टेट तपासू शकतो। धन्यवाद।